चे दाखले देऊन वर्तमानाच्या चुका जस्टिफाय केल्या जातात. उदाहरण देऊन सांगतो. महाराष्ट्राच्या इतिहासात फितुरी, गद्दारी यांना एवढं जनरलाइज केलं जातं की त्यामुळे वर्तमानातील राजकीय गद्दारी जस्टिफाय केली जाते. मात्र तसं वास्तव नाहीये. राहत इंदुरी साहेबांच्या 2 ओळी आहेत. इतिहास तो को खून पिणे की आदत है, मगर बोलने से भी बुरे नहीं होते. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास ज्या जाणीवेतून उभा आहे, त्या जाणीवेचं नाव म्हणजे निष्ठा. कधी विठू माऊलीच्या कपाळावर हात फिरवून बघा, इथे सुद्धा निष्ठा कोरलेली. ऐरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांच्या करंगळीतून वाहणाऱ्या रक्ताने महाराष्ट्रावर निष्ठेचा अभिषेक केला. सिंहगडावर तानाजींनी, पावनखिंडीत बाजीप्रभूंनी आणि रायगडाच्या पायरीवर हिरोजी इंदोरकरांनी आपल्याला निष्ठा शिकवली. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा होणाऱ्या 106 हुतात्म्यांनी त्याच निष्ठेचं पालन केलंय. त्यामुळे एखाद्या लाचार टोळीने महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी केली म्हणून महाराष्ट्र निष्ठा विसरणार आहे. महाराष्ट्रात निष्ठेला महत्वाचं स्थान आहे. पुढील काही वर्षांनी जेव्हा निष्ठावानांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा 2 पानं राखून ठेवले जातात. पहिल्या पानावर तुरुंगातून बाहेर येऊन भगवा रुमाल फडकवणारे संजय राऊत असतील, तर दुसऱ्या पानावर राजाभाऊ बाजे यांचे अश्रू असतील. तुर्तास एवढंच. धन्यवाद.